सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा। दीन सदा चित्ता समाधान, दीन सदा चित्ता समाधान, दीन सदा चित्ता समाधान। सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, घोष करो हरि कथा। दीन सदा चित्ता समाधान, दीन सदा चित्ता समाधान, दीन सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार। आनंदे निराया डुलत असो, आनंद निर्भय डुलत असो। असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची देहीचा विलारी भोगुताशा, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार। आनंदे निर्भया डुलत असो, आनंदे निर्भय डुलत असो, आनंदे निर्भय डुलत असो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो देवी पाप पुण्यांग, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो देवी पाप पुण्यांग, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंद निर्भय डुलत असो, आनंद निर्भय डुलत असो। गोपार कुमाई, गोपार कुमारी, गोपार कुमाई, गोपार कुमारी, गोपार कुमाई, गोपार जय कुमारी, गोपार कुमाई, गोपार कुमारी, गोपार जय 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 गोपार कुमाई, जय जय गोपार कुमाई। गोपार कुमार, हॅलो हॅलो आ आ सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू हरि कथा,
घोष करो हरि करता तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ज्ञानो सर्व सर्व सुख ज्ञालो सर्व अलंकार तीन सदा चित्ता समाधान तीन सदा चित्ता समाधान सर्व सुख दयालु सर्व सुख दयालु सर्व अलंकार सदा नाम घोष करो हरि सदा नाम घोष करो हरि सदा नाम घोष करो हरि करता सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि करता तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख दयालो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञालो सर्व अलंकार तेन सदा चित्ता समाधान तीन सदा चित्ता समाधान सर्व सुख दयालु सर्व अलंकार सर्व सुख दयालु सर्व अलंकार आनंदे निर्भय
आनंद निर्भय आनंद निर्भय निर्भय आनंद 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 निर्भय आनंद निर्भय आनंद आनंद निर्भय डुलत से आनंद निर्भय आनंद आनंद गमधनि सानी नी मधनि सा धनि धनि ब मधनि दब दप मप गम गरे निद सा रे गरे गम गम ध मधनि धनि सा आनंदे निर्भय आनंदे निर्भय आनंदे निर्भय भूलता आनंद निर्भय डुलतास आनंदे निर्भय डुलतास सर्व सुख ज्ञानो सर्व सुख ज्ञानो सर्व विठ्ठल 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 सदा नाम घोषक करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भय डुलतसु असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदयी भोगोदशा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंद निर्भय डुलतसु तो
लोकामनी आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भय डुलतसो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ विन शंभो मज कोण तारी लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकृतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बभुजते स्फुरद्विक प्रदेशं विधीन्द्रादिदैवय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी करुणा करा करुणा करा करुणा करा दया अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वयस वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ते दासु अवधारी जोजी ओम नमो गणराज गजानना ओम नमो गणराज गजानना ओम नमो गणराज गजानन ओम नमो गणराज गजानन रुनो झुनो टाळ वाजे टाळ वाजे लटपट सोड हाले लटपट सोड हाले नाचत येई अंगना नाचत येई अंगना ओम नमो गणराज गजानना ओम नमो गणराज गजानना ओम नमो गणराज गजानन ओम नमो गणराज गजानन वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपणा सावे जवळे मस्तक हे पायावरे
या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। माझी वाणी वाणी तुझे वाणी वर्णू गुण नाम, माझी वाणी वाणी तुझे वाणी वर्णू गुण नाम, वर्णी गुण नाम, माझी वाणी वर्णी गुण नाम, अस जय प्रेम काही करा, अस जय प्रेम काही करा, माझी वाणी वाणी तुझे वाणी वर्णू गुण नाम, माझी वाणी वाणी तुझे वाणी वर्णू गुण नाम, ऐसे नाही प्रेम काही करा, ऐसे नाही प्रेम काही करा, माझी वाणी वाणी तुझे वाणी वर्णू गुण नाम, माझी वाणी वाणी तुझे वाणी वर्णू गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, मज हृदय सद्गुरु जेने तारेला संसार पुरो मनोनी विशेष याद्यातृ विवेकावरी किंवा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो। प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा यांचे लाडके भक्त वैराग्याचे महामूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु या वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा नाम प्रकरणातला 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथ्यातला आणि सर्वांच्या पाठांतरणातला अभंग आपण सेवेसाठी उपस्थित केलेला आहे। विठ्ठल अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की बाबांनो या मृत्यू लोकामध्ये या मनुष्य देहामध्ये आपला जन्म झालेला आहे। या मनुष्य देहाची विशेषता या मनुष्य देहाला भगवंताने वाचा दिलेली आहे। या वाचेतून आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो आणि एकंदरीत जर पाहिलं तर भगवंताने ही वाचा फक्त त्याच्या नामस्मरणाकरता दिलेली आहे। म्हणून या मृत्यू लोकामध्ये सर्व देहांचा जो कळस आहे त्याला मनुष्य देह म्हणतात। या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपण त्या भगवंताचं नामस्मरण कुठेतरी मागे टाकून आपण प्रपंचाकडे जास्त धावायला लागलेलो आहे। म्हणून आपल्याला कुठे समाधान मिळत नाही। समाधान मिळण्याच्यासाठी सगळेजण पळताय पण कुठे समाधानच नाहीये। आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून समाधान कुठे याचा पत्ता सांगताय। समाधान जर मिळवायचं असेल तर त्याचा उपाय सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। आपण सुखी नाही आहे, आपण समाधानी नाही आहे का? कारण कीर्तनात बसल्यावर सुद्धा आपलं ध्यान कीर्तनात नाहीये म्हणून सुख नाही। आपलं चित्त पांगलेलं आहे आणि जोपर्यंत या चित्ताला समाधान मिळणार नाही तोपर्यंत सुख मिळणार नाही। याचा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी घेतलेला आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझं चित्त समाधानी झालं म्हणून मी सर्व सुखी झालेलो आहे। मला सर्व अलंकारही मिळालेले आहे। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आणि हे सगळं मिळालं म्हणून आनंदे निर्भय डुलतसो। मला सुखही मिळालं अलंकार मिळाले आणि म्हणून मी आनंदाने निर्भयपणे मला आता भीती राहिलेली नाही आहे। आणि सर्वात मोठी भीती कोणती आहे? आनंद केव्हा आहे? ज्या वेळेला आपल्या मागची भीती निघून जाते त्यावेळेला आनंद मिळत असतो। आणि आपल्या सर्वांच्या मागची सर्वात मोठी भीती कोणती आहे?
आता मी जर प्रश्न केला आणि तुम्ही जर उत्तर दिलं तर मला एकच उत्तर अपेक्षित आहे. प्रत्येक जण म्हणेल आम्हाला मरणाची भीती आहे. पण खरं सांगा, मरणाला घाबरून चालेल का हो? मरणाला किती जरी घाबरलो, उलट घाबरल्याच्या नंतर ते मरण लवकर येतं. म्हणून मरणाला घाबरून चालणार नाही, कारण प्रत्येकाला मरावंच लागणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. मग तुम्ही म्हणता महाराज मरणाला घाबरून चालणार नाही, मग आम्ही घाबरायचं तरी कशाला? घाबरायचं जर असेल तुम्हाला, मी मेल्याच्या नंतर पुन्हा इथे दुःख भोगण्याकरता जन्माला येणार नाही याच्या करता घाबरा. याला जर घाबरलं तर जीवन सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला सर्व सुख मिळालं, सर्व अलंकार मिळाले आणि मी आता निर्भयपणे डुलत आहे. का? कारण आता मला जन्म आणि मरणाची भीती. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. अहो महाराज, तुम्हाला सुखही मिळालं, अलंकारही मिळाला, तुम्ही निर्भय झाले, निडरपणे तुम्ही नाचायलाही लागलेले आहे. तुम्ही सांगताय त्याच्यासाठी तुम्हाला नामाचा घोष करावा लागेल, हरी कथा करावी लागेल. मग आम्ही नेमकी कोणत्या देवाचं भजन करावं याचंही सांगून जा. आम्ही नेमकं कोण्या देवाचं नामस्मरण करावं हेही सांगून जा. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला एकच देव आठवतो आणि त्या देवासारखा देव कुठेच नाही, मला तरी आठवत नाही. आणि म्हणून त्या भगवंताच्या भजनामध्ये माझ्या देहाची दशा विदेही होईपर्यंत मी नाचतो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदयी भोगू दशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. ठीक आहे महाराज, तुम्ही ज्या देवाच्या दिशेने बोट दाखवताय तो माझा जगाचा मालक, विटेवरचा उभा असलेला पांडुरंग परमात्मा आहे. आम्ही त्याचं भजन करू, पण भजन केल्याच्या नंतर त्याच्यापासून फायदा काय होणार आहे? आणि जोपर्यंत आपल्याला फायदा मिळत नाही आपण काहीच करत नाही. देवा, मी तुझं भजन करील, पण शेजारच्याची 2 एकर विक्री निघाली, ती जर घेता आली तर, नाही तर तुझं भजन करायला मी रिकामा नाही. स्वार्थी भजन आहे. देवा, तुझ्या पायरीवरती 5 नारळ फोडीन, पण शेजारच्याची माढी पडली तर, नाही तर रिकामा. आपण भगवंताची भक्ती करतो महाराज, पण त्याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे. संत स्वार्थी भक्ती नाही आहे. संतांचा एकच स्वार्थ आहे, या जड जीवांचा उद्धार कशाने होईल, संतांची ती भक्ती आहे. आपल्याही गावाला अनेक संतांची परंपरा आहे, नाही का? काशीगिरी बाबा आहे, गंगागिरीजी बाबा आहे, काशीगिरी बाबा, नारायणगिरी बाबा आहे, गंगागिरीजी बाबा आहे, रामगिरीजी बाबा, यात त्यांचं काल्याचं कीर्तन आहे. असे पवित्र संतांच्या पादस्पर्शाने ही भूमी तुम्ही पावन झालेली आहे आणि तुम्ही भाग्यवान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेती, ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते पवित्र ते पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेती, ते हरीचे दास जन्म घेती. ठीक आहे, चालू दे. पहिला दिवस काही हरकत चालूच असत. पवित्र ती कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. खरंच आहे, ती भूमी पवित्र आहे, तो देश पावन आहे जिथे हरीचे दास जन्म घेतात किंवा येऊन आपल्या सर्वांना उद्धरतात. म्हणून कोपेश्वरची तुम्ही सगळी मंडळी भाग्यवान आहे. सकल संतांचा पादस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे बघा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आम्ही नांदत असताना, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आम्ही नाचत असताना, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आम्ही तल्लीन होत असताना आम्ही एवढ्या स्थितीला जाऊन पोहोचलेलो आहे, आम्ही अग्निरूप झालेलो आहे. अग्निरूप बघा. अग्नी काय करते? काहीही येऊ द्या, अग्नी भस्म करून टाकते, नाही का?
आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही अग्नीसारखं झालेलो आहे. आम्हाला कोणी निंदलं तरी आम्हाला फरक पडत नाही आणि आम्हाला कोणी वंदलं तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्ही पापाच्याही दूर गेलो आणि आम्ही पुण्याच्या स्थितीतूनही दूर गेलो. आम्हाला पापही कळत नाही आणि आम्हाला पुण्यही कळत नाही. का? कारण या देहाची दशा विदेही झालेली आहे. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्य अंगा. आता पाप नाही पुण्य नाही या सगळ्या स्थितीतून आम्ही वेगळं झालो. आणि का? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो विठ्ठल. पावन आणि पुण्यवान भूमी खोपेश्वर हे गाव आणि या गावामध्ये गेल्या 17 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. खरं म्हणजे मी आत्ताच बोलून गेलो, तुम्ही सगळेजण एवढे भाग्यवान आहे की या गावाला योगीराज गंगागिरी बाबांचे सुद्धा स्पर्श या भूमी मला झालेला आहे, पादस्पर्श झालेला आहे. म्हणून ही भूमी पुण्यवान आहे. सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्याही पादस्पर्शाने ही भूमी पावन आहे. आणि ज्यांचं या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने कालारूपी आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे ते गुरुवर्य हरिभक्तपरायण महंत रामगिरीजी महाराज, नाही का. या सर्व संतांच्या पादस्पर्शाने ही भूमी पावन आहे, पुण्यवान आहे. आणि गेल्या 17 वर्षापासून या भूमीमध्ये अविरतपणे या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आहे. 17व्या वर्षी सुद्धा अगदी आनंदाने उत्साहाने या सप्ताहाला सुरुवात झाली. हो, मला आल्या आल्या कळालं, हो, गावाची लोकसंख्या 350, नाही का. आणि लोक बघा, मला तरी वाटतं लहान थोर सगळे मंडळी मंडपात आहे, नाही का. ही भाग्याची गोष्ट आहे महाराज. हो, गाव छोट आहे याला हो बोलून चालणार नाही. कारण या गावातल्या तुम्हा सर्वांची भगवंताच्या विषयी आवड, भगवंताच्या विषयी असलेलं प्रेम तुम्हा सर्वांना इथपर्यंत घेऊन आलं. म्हणून अगदी आनंदाने उत्साहाने या सप्ताहाला सुरुवात झाली. आणि या सप्ताहाचं पहिल्याच दिवशीचं कीर्तन पुष्प समस्त गावकरी मंडळी, समस्त वर्गणीदार, या सप्ताहाला झटणारी सर्व कमिटी असेल, सर्व भजनी मंडळ असेल, माझे वयोवृद्ध वडीलधारे व्यक्ती असतील, वयोवृद्ध माझ्या माता भगिनी असतील, माझ्या बहिणी असतील, तरुण वर्ग असेल, या सर्वांच्या सहकार्याने आमचे हरिभक्तपरायण सुनील भाऊ काकडे यांच्या फोनच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. म्हणून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन करण्याचा योग या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर गोड असे ज्यांचं गायन आहे आणि आळंदीमध्ये वास्तव्याला असणारे जे गायक वृंद आहे ते आमचे हरिभक्तपरायण ओमकारजी महाराज शिंदे आळंदीकर, तुम्हीच मृदंगाच्या बर, आमचे हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज आणि आमचे सागर महाराज हरिभक्तपरायण. बरं, आता सर्व भजनी मंडळ गावकरीच ना, बरं, गावकरी सगळं भजनी मंडळ, उभे असलेले सगळे टाळकरी मंडळी, माझ्यासोबत आलेले आमचे श्री सद्गुरू वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थांमधले माझे विद्यार्थी, गोड ज्यांची पखवाजावरती थाप पडती आहे, मृदंगाचे महामेरू तालमणी आमचे हरिभक्तपरायण ओमकारजी महाराज, आमचे हार्मोनियम वादक सुखदेवजी महाराज असतील, गोड ज्यांची साऊंड सिस्टम आहे त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि उपस्थित तुम्ही सर्व खोपेश्वरची ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, आमची विनेकरी बाबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि तुमचं सगळ्यांचं नाव एकदाच घेतो बरं का, आता वेळही झालेला आहे आपल्याला, म्हणून सर्वांचं नाव एकदाच घेतो. महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून, आणि तुम्हा सर्व श्रोतेगणांचं या गुणवान मंडळीचं नाव घेतो. माझ्या पांडुरंगाचा मान राखून विठ्ठल. सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा मनुष्य देह आपल्याला जो मिळाला, या मनुष्य देहाचं एक ध्येय आहे, आणि ते ध्येय म्हणजे या जीवाला सुख प्राप्त करून देणे आहे. या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर जीवाला सुख मिळवून द्यायचं आहे. पण आपण सुखासाठी धावतोय कुणाच्या? आपल्याला सुख अपेक्षित आहे,
प्रत्येकाला सुख अपेक्षित आहे, पण कुणाचं सुख? हो, आपण देहाच्या सुखासाठी धावतोय. जीवाच्या सुखासाठी धावणारे व्यक्ती त्यांना संत म्हणतात. हो, या जीवाला सुख मिळवणे हे ध्येय जर मनात असेल, हो, तर मग मात्र भगवंत मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि भगवंत मिळवण्याचं साधन याच नरदेहाला भगवंताने प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून या नरदेहाला त्याचं भजन करण्याकरता हो सुंदर अशी या देहाची रचना केलेली आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडसी नाराज, नास भव दुःख, नास भव हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवापन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, हे इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, मुख दिले. या सर्वांचं कार्य काय आहे? काय कार्य आहे? येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम, हेची मज प्रेम दे देवा. डोळे भरोनिया पाहिल तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. कान भरोनिया ऐकिल तुझी कीर्ती, हेची मज विश्रांती दे देवा. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पाय सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतुयासी. हा देहच याच्या करता दिलेला आहे. प्रत्येक इंद्रियाला काही ना काहीतरी कार्य दिलेलं आहे. आणि या एवढे इंद्रिय दिले, आणि या इंद्रियांच्या सोबत इतर देहापेक्षा भगवंताने अजून एक जोड दिली. आणि हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे नाही कोठे याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, देवाचे भजन. याच देहामध्ये काय करता येतं? देवाचं भजन करता येतं. देवाचं भजन करण्याचं ज्ञान केवळ आणि केवळ ज्याला अधिकार प्राप्त, अधिकार संपन्न देह म्हणतात नामस्मरणासाठी, तो म्हणजे हा मनुष्य देह. तुम्ही म्हणसान महाराज इतर देहांमध्ये जिथे नामस्मरण करण्यासाठी संत नाही म्हणतात त्या देहांमध्ये आणि या देहामध्ये नेमका असा फरक कोणता? हो, तर तिथे नाथ महाराज एक फरक सांगतात. आहार निद्रा भय मंथून सर्व योन्यांशी समसमान, मनुष्य देहासी ज्ञान अधिक जाण सर्वथा. या मनुष्य देहाला एकमेव देह असा आहे की या देहाला भगवंताने ज्ञान दिलेलं आहे. हो, याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराज, हा देह दिला कशा करता? देवे दिला देह, देवे दिला देह, भजन गोमाता. 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 देवे दिला देह,
देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भजन करण्याकरता हा सुंदर देह दिला, पण या देहाला प्राप्त केल्याच्या नंतर इथे आल्याच्या नंतर माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. याच्या करता काय करा तर उठा जागे वारे आता. उठा जागे म्हणा, म्हणा, म्हणा. आता भजन करा पंढरीनाथा चरणी चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या. सुखवी व्यथा डचकू नका महाराज, तुम्ही डचकू लागले. तुम्हाला वाटतं लय मोठं आहे का? काही लय मोठं नाही बरं का, मी दिसायलाच मोठं आहे फक्त. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या. पण आपण उठतही नाही आणि जागही होत नाही. आपण जाग आहे, आपले नेत्र जरी उघडे आहे पण या नेत्राने खरी सत्यता आपल्याला कळालीच नाही. म्हणून संताने सांगितलं बाबांनो उठा, तुम्ही झोपलेले आहे, जागे व्हा. कुठे झोपलोय आपण? आपल्याला धन संपदा मिळवायची आहे. हो, सर्व ज्या मिथ्य गोष्टी आहेत त्या मिथ्य गोष्टीच्या मागे धावून धावून आपण झोपी गेलो आहे. आमच्या गावाकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले. तुमच्याकडे आले असेल का नाही माहित नाही. आता माझं आमच्या भागामध्ये कीर्तन होतं. आमच्या त्या भागामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले. पण आमच्या भागातल्या लाडक्या बहिणी एवढ्या चांगल्या होत्या की त्या सगळ्या लाडक्या बहिणींनी त्या गावामध्ये स्मारक चालू होतं आणि या महिन्याचा जेवढा हप्ता आला सगळ्या लाडक्या बहिणींनी त्या स्मारकाकरता देऊन टाकला. आमच्या गावाकडे लाडक्या बहिणीचे पैसे आले, नवीन लग्न झालेल्या सुनाला ते मिळाले, पण सासून घेऊन टाकले. आणि नेमकी शेजारीन तिच्या घरी गेली. का ग बाई काय चाललं? नवीन लग्न झालं, नाव घेणं. आता हिच्या मनात खतखत होती. हो, सासूच्या विषयी 1500 रुपये सासून घेतलेले होते आणि मग हिच्या मनातली खतखत बाहेर आली. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. 8 1 8 8 2 16 टिंब टिंबचं नाव घेते माझ्या सासूचा, माझ्या 1500वरच डोळा. आताशी घासली, तुम्हाला वाटलं आता कीर्तन सुरू झालं नाही का? पण सासू तिच्या पुढची होती. सासून तिच्या पुढचं नाव घेतलं. ती म्हणे का ग तिलाच नाव घ्यायला होती, मला नाही घ्यायला लावत का? ती म्हणे तू बी घे. आणि मग तिनं नाव घेतलं. गेले होते डॉक्टरकडे, डॉक्टरनं दिलं इंजेक्शन, चोळायला दिला कापसाचा बोळा. टिंब टिंबचं नाव घेते सटवे. तू या 1500साठी माया लेखानस्त केली होती कागदपत्र गोळा. प्रपंचात दुःख आहे, इथे सुख नाही आहे. पण या दुःखाच्या मागे आपण दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख
दुःख बांधवंडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आणि या प्रपंचामध्ये सुख मिळालं जरी ती सुख केवढं आहे महाराज. हो सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. या प्रपंचातलं दुःख पर्वता एवढे आणि सुख जवाच्या दाणं एवढं. त्याचं कारण काय? काय कारण आहे? कारण तिथे आपल्याला चित्ताला समाधान नाही आहे. हो 1 एकर घेतलं, अजून 2 एकर कसं घेता येईल नाही का. हो माझ्याकडे एक पेशंट आलं, असं पोट दाबून आलं. महाराज 6 महिने झालं लय पोट दुखायला लागलं. अरे म्हणलं बाबा माझ्याकडे कशाला आला? माझ्याकडे पोट दुखायचं दवाखाना नाही आहे, माझ्याकडे वारकरी मुलं घडवण्याची संस्था आहे. ते म्हणे महाराज मी 6 महिने झाले दवाखान्यामध्ये चक्रा मारू राहिलो, पण पोटाला फरकच पडाना. कोणतरी सांगितलं महाराजांकडे जा, महाराज पोटाचा विलाज करतात. त्याला म्हणलं करे तुझं पोट दुखतं केव्हापासून? ते म्हणे माझ्या शेजारच्यानं घर बांधलं का तेव्हापासून. अशा पोटदुख्याला काय विलाज आहे महाराज? अशा पोटदुख्यांच्या चित्ताला समाधान येणार नाही. आणि जोपर्यंत चित्ताला समाधान येणार नाही हो तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही. आणि मनुष्याला जर सुखी व्हायचं असेल हो तर सकाळी उठल्याबरोबर आपले पूर्वज काही वेडे होते काय महाराज? हो सकाळी उठल्याबरोबर आपल्या कानावरती नामस्मरण पडावं. आणि म्हणून या वारकरी संप्रदायानं परंपरा सुरुवात केली महाराज. आणि ती परंपरा कोणती आहे? काकडा. आपण सकाळी काकडा भजन का करतो? हो आपल्या दिवसाची सुरुवात हो नामस्मरणाने व्हावी. आणि शेवटही संध्याकाळी हरिपाठ कशा करता? नामस्मरण कानावर पडून आपला दिवस जावा. पण आमच्या गावाकडे असं झालं महाराज, काकडा म्हणायला आमच्या काकड्याने सुरुवात केली, शेजारचे लोक उठून येतात, ए बंद कर दे, आमचे कान दुखू लागले, आमच्या पोरांचा अभ्यास होत नाही, तू काय लावली रे भनभन? काकडे बंद झाले महाराज आमच्याकडे. हो किती गोड आहे काकडा बघा ना. हो दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया यथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटे तो माये झाले दर्शन, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. महाराज काकडा किती गोड आहे, सगळ्या जीवनाचा आरसा त्या काकड्यामध्ये आहे. आणि म्हणून सकाळी सकाळी सुखे सेव ब्रह्मानंद, सुखे सेव ब्रह्मानंद, सुखे सेव ब्रह्मानंद, सुखे सेव ब्रह्मानंद. गाऊ राम नाम सदा, गाऊ राम नाम सदा, गाऊ राम नाम सदा, गाऊ राम नाम सदा. नोहे मग बाधा, नोहे मग बाधा, नोहे मग बाधा, नोहे मग बाधा. गारदूत यमाची, गारदूत यमाची, गारदूत यमाची, गारदूत यमाची. करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. महाराज सांगतात सुखे सेव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोव्हे मग बाधा, काळधूत यमाची. अरे सुख जर मिळायला असेल, मिळवायचं असेल तर काय करा? गाऊ राम नाम सदा, सदा काळाला माझ्या भगवंताचं नामस्मरण करत जा. भगवंताचं नामस्मरण केल्याने वाचा सिद्ध होते, वाचा सिद्ध झाली की चित्त शुद्ध होतं आणि या शरीरातले षडविकार जळून जातात. ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण मंदिर, गुंफा करता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. हे ओले जे मृतिकेचे मंदिर आहे याच्यामध्ये 6 उंदीर आहे. आणि हे 6 उंदीर कोणते? काम, क्रोध, लोभ, क्षुण, मद, मत्स, अहंकार. हे षडविकार याच्यात भरलेले आहे. या षडविकाराला जर याच्यातून बाजूला करायचं असेल तर काय करावं लागेल? तू कामाने देह भरी लावी, तू कामाने देह
गणेशाचे म्हणा गणपती म्हणा झाले हवा भारी चला भारी तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोध केले घर रीती आणि या शरीरातले षड विकार निघून गेले हे चित्त समाधानी झालं. याने चित्त जर एकदा समाधानी करायचं असेल, या चित्ताला जर समाधान ठेवायचं असेल तर त्याच्याकरता नामाचा घोष गरजेचा आहे. हो, पण आपलं दुर्दैव असं आहे, नाम घोष चालला की आपल्याला आपोआप आपण सूर्यफुलं तयार होऊन जातो नाही का. हो, नाम घोष चालला म्हणजे आपल्याला ते बऱ्याचशा लोकांची श्रोत्यांची अपेक्षा आहे. हो, दुर्दैव आहे महाराज. महाराजांनी यावं आणि विनोद करून जावं. खरं सांगू का महाराज, आपल्या जीवनाचा पहिलेच विनोद झालेला आहे. हो, जीवन हे विनोदी झालेलं आहे. हो, आम्हाला काही लागत नाही, आम्ही पोट धरू धरू असतो, रोज आमचं तेच काम आहे. हो, पण आजचा पहिला दिवस आहे बरं का, लक्षात घ्या. आज पत्रवाळी वाढायचा दिवस आहे. आज मग याच्यानंतर 7 दिवस काय खायचं ते तुमच्याकडे असो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर त्या नामाचा घोष करत राहिलो तर काम क्रोध लोभ क्षुण मद मत्सर या शरीराला सोडून निघून जातात. हे चित्त समाधानी होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की काय करा, नामाचा घोष अभंगाच्या पहिली. सदा नामा घोषा करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि जोपर्यंत चित्ताला समाधान नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. बघा, आमचा एक वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर बाहेर आले आणि एक वासुदेव आले. हो, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठेवून ठाये भावी एका, डोळे झाकून रात्र करू नका, पुढे काळ करीत बैसला से लेखा गा. राम राम स्मरा, हे राम राम स्मरा. वासुदेव आपल्या अभंग म्हणत त्याच्या समोर आलेले, बाबा तुम्ही चंद्रभागेमध्ये गेले,
हे पवित्र तीर्थ चंद्रभागा आहे. आपल्या शरीरावरती 3.5 कोटी रोम आहे. रोम म्हणजे केस. आणि या प्रत्येक रोमामध्ये एक पाप दडलेला आहे. आता या प्रत्येक रोमातलं जर एक पाप धुवायचं असेल तर आपल्याला एका क्षेत्रावर जावं लागेल, स्नान करावं लागेल, मग एक पाप धुवून जातं. आणि सगळ्या शरीराचं जर पाप धुवायचं असेल तर एकच क्षेत्र आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात. पंढरपूर क्षेत्र आहे आणि तिथलं जे तीर्थ आहे चंद्रभागेचं, तिथे जा, स्नान करा आणि आपलं सगळं पाप एकाच ठिकाणी धुवून टाका. वासुदेवाने सांगितलं, महाराज तुम्ही तुमचं सगळं पाप धुवून टाकलं, परंतु तुमचे काही पूर्वज जर एखाद्या काही कर्माने जर नरकात गेले असतील तर त्यांना मुक्त करण्याकरता काहीतरी दान पुण्य करा. आता आमचा वारकरी एवढा चिगट, हो पैसे भरपूर आहे पण समाधान नाही, हो 1 रुपया जीवाचं सुटत नाही. ते म्हणे महाराज दिला असता गड्यात तुम्हाला 1 रुपया. पण काय झालं, मी स्नान करण्याकरता आलो ना, मी सगळे पैसे माझे रूमवरच ठेवले माझ्या खोलीवरती. मला वाटलं इकडे कोणीतरी चोरून घेईन. तुम्ही जर माझ्या रूमवर मला पैसे मागितले असते मी नक्की दिलं असतं. वासुदेव म्हणे, हो मला काही रूमवर यायला अवघड नाही, मी रूमवर येतो. हे पुढं वासुदेव मागे मागे हे रूमवर गेलं आणि गेल्याबरोबर वासुदेवाने सांगितलं, काहीतरी दान पुण्य करा. हे म्हणे गड्या चंद्रभागेपासून हे बरोबर माझ्या मागे मागे रूमवरच आलं, पण मी बी एवढा हट्टी आहे, रुपया कमवायला काय साधी मेहनत करावी लागते, हो आणि मी काय विनाकारण याला रुपया देऊन टाकू. हो ते म्हणलं, मी याला रुपया तर देणारच नाही गड्या. वासुदेव पुन्हा म्हणले, काहीतरी दान पुण्य करा. ते म्हणे, बाबा मी 1 रुपया तुम्हाला खरंच दिला असता गड्या, पण मी आल्या आल्या पाहिलं, मला गंगापूर तालुक्यामध्ये खोपेश्वरला जायचंय आणि भानगड अशी माझ्याकडे फक्त भाड्यापुरतीच पैसे, 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही. वासुदेव म्हणे, गड्या हो तू आता मला गंडवायला लागला. वासुदेव म्हणे, ठीक आहे तू चाल पुढे, मी येतो खोपेश्वरला. त्यानं तिथून बस धरली आणि गंगापूरला उतरलं. वासुदेव त्याच्या पुढे जे हरी. ते म्हणे, अरे पंढरपूरून 1 रुपया करता गंगापूरला आलं, आता खोपेश्वरला यायला वेळ लागणार नाही. हो ते पटकन खोपेश्वरला आलं आणि आपल्या बायकोकडे गेलं. बायकोला सांगितलं, हे बघ तुला माझा स्वभाव माहिती ना? ती म्हणे, माहिती आहे. मी किती चिकट आहे माहिती ना? माहिती आहे. हे पाहिलं ना तू, शेजारच्याचे बांध करू घर बांधलं, हे तर तुला माहिती आहे ना? हो म्हणे माहिती आहे. हे बघ 1 रुपया करता पंढरपूर पासून वासुदेव माझ्या मागे लागलेला आहे. समाधान सांगायचं बरं का मला फक्त, पण मला त्याला रुपया द्यायचा नाही आहे. ते पंढरपूर पासून मी गंगापूरला बस स्टँडवर उतरलो आणि ते सुद्धा आलो. आता ते घरी आल्याशिवाय राहणार नाही, पण मला त्याला रुपया द्यायचा. ती म्हणे, मग तो म्हणे, मी आता घरी मेल्यासारखं करतो आणि तो आला की तू रडल्यासारखं कर. ती म्हणे, सोपी आयडिया. हो तितक्यात वासुदेव आले आणि यांनी लांबूनच पाहिलं वासुदेव घराकडे येत आहे. ते पलंगावर झोपलं आणि हिनं रडायला सुरुवात केली. आता होते ना, आताच पंढरपूर वरून आले ना. हे बी येतं बरं का मला. देवाने असं काय केलं, पंढरपूरून आल्याच्या नंतर प्रसादही घेऊ दिला नाही. यांना देव घेऊन गेला. देवाने यांच्यावर एवढी कृपा का केली? देवाला न्यायचंच होतं, मला काहून नेलं नाही, यांनाच काहून नेलं. खरं सांगतो तुम्हाला, असं म्हणलं की देवानं खरंच यावून त्या मेलेल्या उठवाना असं म्हणणाराला घेऊन जाऊ. एका ठिकाणी जरी नेलं पुन्हा डबल हा शब्दच बंद होईल, मला काहून नेलं नाही. आणि वासुदेव तितक्यामध्ये आले. वासुदेव म्हणे, काय झालं? काय नाही, आत्ताच पंढरपूरून आले आणि हे गेले. वासुदेव म्हणे, गड्या माझ्या रुपया करताच गेला तू. पण वासुदेव म्हणले, बघा कुणाच्या सुखात सहभागी होता आलं तर व्हावं, नाही तर होऊ नये. आणि तुम्ही लक्षात घ्या, कुणाच्या लग्नात जाता आलं जाऊ ना, जा, नाही जाता आलं हरकत नाही, नका जाऊ. कुणाच्या चांगल्या कामात जाता आलं जा, नाही जाता आलं हरकत नाही. दुसऱ्यानं कोणतं तरी चांगलं कार्य तिथे होणारच आहे, पण प्रत्येकाच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय राहू नये. कारण दुःख काही वेळोवेळा येत आणि दुःखात सहभागी झालेली कायमची आठवण राहते. वासुदेव म्हणे, गड्या आता मी पंढरपूर वरून रुपया करता आलो आणि तो सुद्धा माझ्या रुपया करताच गेला. आता तुला वाटी लावल्याशिवाय मी काही इथून जात नाही. आता हे डोळे उघडू उघडू बघायचं आहे का गेलं. वासुदेव दारामध्ये बसलेले, वासुदेवाचं भजन चालू आहे.
भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मोकासी चार भुज त्यासी बाह्या 16,000. हो, हे बारीक डोळे उघडून आता आपल्याकडे वेळही कमी आहे नाही का. आपल्याला बरोबर 9ला थांबायचंय. डोळे उघडून बघायचं हाय का गेलं. वासुदेव भजन करतं हे डोळे लावून घ्यायचं. आता सगळ्या भाऊबंधाला बोलवलं. भाऊबंधांनी सगळ्या पाहुण्याला फोन केला. वेळ दिला 12 वाजेचा. सगळे पाहुणे रावळे जमा झाले. आणि आमच्याकडे एक प्रथा आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे एक प्रथा आहे. मनुष्य गेला ना की त्याला शेवटचं पाणी गल्लीत ठेवतात. आणि ते पाणी किती जरी उकळलं तर त्याच्यात थंड पाणी टाकत. तुमच्याकडे मला काही माहित नाही, पण आमच्याकडे ही प्रथा आहे. हो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मायबापांनो, एवढं जरी घेतलं ना तुम्ही या कीर्तनातून आजच्या तरी भरपूर झालं. हो, तुमचा सप्ताह सफल झाला समजा. हो. अभिमान करू नका. करता कशावर. बघा 10 कोटीचा बंगला बांधला. त्या 10 कोटीच्या बंगल्यामध्ये 10 लाखाचं वॉशरूम तयार केलं. त्या 10 लाखाच्या वॉशरूम मध्ये 5 लाखाचं सोन्याचं शावर बसवलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या मायबापांनो, शेवटचे आंघोळ कुठे हो. शेवटी गावाचे बाहेरी सारे अवघे कामे खोटी अंती जाणे स्मशानवटी. सगळं खोटं आहे ना महाराज. मग या खोट्याच्या आमच्या गावाकडे एक पठ्ठ्या होता. पठ्ठ्या 2 एकर शेती होती, 2 एकर ऊस होता. वर्गणी मागायला गेलं का घ्या वर्गणी. पठ्ठ्याकडे 2 एकर ऊस आहे. कोणी चहा प्यायला गेले का या महाराज चहा घ्यायला. पठ्ठ्याकडे 2 एकर ऊस आहे. मला कळालं याला काय झालं, कोणता रोग झाला. माझं नाशिककडे कीर्तन होतं, त्याला गाडीत बसवलं. म्हणलं पठ्ठ्या चाल बरं आता नाशिकला कीर्तनाला. ते गाडीत बसलो ना आम्ही नाशिकला गेलो. 50 एकर द्राक्षाचा बागायतदार त्यांच्याकडे आमचं कीर्तन होतं महाराज. आणि आम्ही तिथे गेल्याबरोबर द्राक्षाचे बागायतदार समोर आले. या महाराज आल्याबरोबर आमचं दर्शन घेतलं. मी त्यांच्या पाया पडलो, ते माझ्या पाया पडले. का? कारण पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जण एकामेका. हो, म्हणून प्रथा आहे महाराज. हो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही गादी एवढी पवित्र आहे. या गादीवर आल्याच्या नंतर केवढाही वक्ता असू द्या, कोणीही असू द्या, या गादीला नतमस्तकच होणे महाराज. पण आता आमच्या महाराज लोकांनी प्रथा धरली. आले की लांबूनच असे हात करते आणि निघून जाते. विठ्ठला विठ्ठला खरं सांगू का आम्हाला बी अभिमान झाला. आम्हालाही अभिमान आहे. लोक आमच्या पाया पडते. अरे आमच्या पाया पडत नाही. हो, आमच्या पाया पडायला कोणी रिकामा नाही आहे. हो, लोक आमच्या पाया पडत नाही. आमच्यातले चांगले गुण पाहतात आणि त्या चांगल्या गुणाच्या पाया पडतात. आमच्या पाया पडायला कोणी रिकामा नाही. म्हणून आम्ही अभिमान करून घेऊ नये. घरामध्ये गेलो, सोफ्यावरती बसलो, त्यानं वर पाहिलं, झुंबर लटकलेलं होतं. ते वरच पाहत राहिलं. म्हणलं अरे वर बावल्या झाला काय. ते म्हणे नाही महाराज. म्हणलं वर काय पाहतो. म्हणजे महाराज या घरात झुंबर पाहणं केवढं लटकलेलं आहे. केवढ्याचं असेल. म्हणलं मी नव्हतो गेलो घ्यायला. तेवढ्यात ते बाबा बाहेर आले पाणी घेऊन. म्हणलं बाबा तुमच्या घरामध्ये हे लटकलेलं झुंबर केवढ्याचं आहे. बाबा म्हणे असं 50 लाखाचं. बाबा निघून गेले. म्हणलं पठ्ठ्या तो 2 एकर शेत केवढ्याचं. म्हणे 10 लाखाचं. म्हणलं त्यातला ऊस केवढ्याचा. म्हणे दोन्ही मिळून असं 5 लाखाचं. म्हणलं दोन्ही मिळून किती झाले. म्हणे 15 लाख. अरे म्हणलं बावळ्या बाबांना 50 लाख घासाला आपलं लटकून ठेवले. तुझे 15 लाख घेऊन कुठे मिळतो. अभिमान कोणता आहे. हो, लक्षात घ्या. शेवटच्या आंघोळ गल्लीत आहे. पाणी उकळलं, भाव बंद जायची त्याला काढायला. ती म्हणे थांबा ना, मला असं वाटतं 1 तासात उठेल ना. तिला माहित होतं गेलेलं नाही. त्याला स्नानाला बाहेर घेतलं. उकळतं पाणी त्याच्या अंगावर ओतलं तरी त्यानं डोळे उघडले नाही. कशा करता. 1 रुपया करत तिरडीवर बांधलं महाराज. राम नाम सत्य है बाकी सब मिथ्य है. लोक म्हणायचे ना राम नाम सत्य. हे ऐकायचं पण डोळे उघडून पाहायचं ऐका गेलं. वासुदेव याच्या पुढे आहेच. स्मशानामध्ये गेलं आणि स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर सरण रचलं तरी हे असे बारीक डोळे उघडून पाहायचं ऐका गेलं. वासुदेव म्हणे बेटा तुला वाटी लावल्याशिवाय तर मी जाणारच नाही. आता याला ते सरणावर ठेवलं. सगळीकडून लाकडं लावली आणि अग्नी डाव देण्याकरता त्याच्या जवळचा व्यक्ती गेला. पण वासुदेव म्हणे गड्या हो हा अज्ञानी आहे. याला जरी ज्ञान नसेल
पण मी ज्ञानी आहे. मी भगवंताचं भजन करून सिद्ध झालेलो आहे. अरे हा अज्ञानी हा रुपयामध्ये जीव गुंतला. अरे या सुखरूप अशा जीवाला वेदना द्यायला लागलेला आहे. पण याचा आता कष्ट संपले पाहिजे म्हणून वासुदेव जवळ गेले. अरे बाबा, अरे 1 रुपया करता फुकट चालला, आता मी तुला जाऊ देणार नाही. माझा रुपया फिटला, तो म्हणे पठ्ठ्या बी उठला. आपल्याला सुख मिळत नाही का? कारण आपल्याला समाधान नाही, म्हणून आपण दुःखी आहे. म्हणून महाराज सांगतात आम्ही सर्व सुखी झालो. कशाच्या कारणाने? अभंगाच्या दुसऱ्याच्या. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुखल्यालो सर्व सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञान आनंद निर्भय डुलत, आनंद निर्भय डुलत, सर्व सुख सर्व अलंकार, सर्व सुख सर्व अलंकार, सर्व सुख सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भय आनंद निर्भय डुलत, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय डुलत असे. आपल्याकडे आता फक्त 14 मिनिटं वेळ आहे, नाही का? आणि 14 मिनिटामध्ये आपल्याला थांबायचे का? कारण सर्वांना भोजनही करायचे, बरोबर ना? का चालू दे 12 लोक? बघा, या नामाची ताकद एवढी आहे की सर्व सुख त्या नामामध्ये मिळालेलं आहे, सर्व अलंकार मिळालेले आहे. आणि आनंदे निर्भय डुलत असो. हो, बघा या नामाची ताकद एकदा सांगून जातो. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र भगवंताचं रावणाचं युद्ध सुरू होण्याच्या अगोदर लंकेमध्ये जाऊन युद्ध कसं करायचं आहे, समुद्र कसा ओलांडायचा, याचं मंथन करत असताना नल नील जामवंत हनुमंत आले आणि सांगितलं देवा काळजी करू नका, आम्हाला वरदान आहे, आम्ही जे दगड टाकतो ते पाण्यावर तरंगतात. एका दगडावर रा लिहायचं, एका दगडावर म लिहायचं. राम लिहिलं की दगड पाण्यात टाकायची, दगड तरंगायला लागले. इथपर्यंत आपल्याला सर्वांना माहित आहे. पण ज्या वेळेला हे वानर सेना दगड आणायला लागले, दगड समुद्रामध्ये टाकायला लागले आणि समुद्रामध्ये ते दगड तरंगायला लागले आणि ही बातमी रावणाच्या लंकेमध्ये गेली. सगळे राक्षस घाबरले. आता आपलं काही खरं नाही, लंका सोडून पळा रे. अरे वानर सेना, अरे एकच वानर आला होता, सगळी लंका जाळून गेला आणि लंकाच जाळली नाही तर आपल्या राजाची दाढी जाळून गेला. एवढा एक रावण शक्तिशाली होता. आणि आता बाकीचे वानर, अरे त्या समुद्रावरती, अरे पाण्यामध्ये जिथे खडा तरंगत नाही तिथे मोठे मोठे दगड तरंगत आहे. घाबरले सगळे राक्षस, पळायला लागले. आपल्या आपल्या बायकांना सोबत घेतलं आणि चला लंका सोडून आपल्याला जायचंय, वाचायचं असेल. ही बातमी रावणाकडे गेली. रावण म्हणला काय झालं लंकेमध्ये? सांगितलं आपले सगळे सैन्य घाबरलेले आहे. का? कारण वानर सैन्य येत आहे आणि येत असताना साधं येत नाही, दगडाचा पूल तयार करतोय आणि त्याच्यामुळे आपली सगळी वानर सेना घाबरली, राक्षस सेना घाबरलेली आहे. रावणानं नगाडा पिटवला, सगळ्या राक्षसांना बोलवलं. अरे राक्षसांनो घाबरू नका रे, अरे त्या वानरामध्ये दगड तरंगण्याची ताकद नाही, माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे, मी सुद्धा पाण्यावरती दगड तरंगू शकतो. राक्षस म्हणले महाराज आमचा तुमच्यावर विश्वासच नाही. रावण म्हणे उद्या सकाळी सगळे समुद्राच्या काठावर या. सगळेजण समुद्राच्या काठावर जमा झाले.
राक्षसांना सांगितलं जा रे भला मोठा दगड घेऊन या. राक्षस गेले आणि भला मोठा दगड घेऊन आले. रावणाने सांगितलं आता सगळे बाजूला निघून जा. सगळे राक्षस बाजूला गेले. हो, आणि रावण दगडाजवळ गेला आणि दगड पाण्यात ढकलला. बघता काय खरंच दगड पाण्यावर तरंगला. सगळे राक्षस जय जयकार करायला लागले. रावण महाराज की जय हो, रावण महाराज की जय हो. आणि सगळे राक्षस निघून गेले. संध्याकाळ झाली आणि रावण आपल्या घरी गेले. पतिव्रता असलेली मंदोदरी दारात आल्या. महाराज थांबा. स्वामी 2 मिनिटं उभे राहा. मला माहित आहे तुम्ही सामर्थ्यवान आहात. तुमच्या सामर्थ्यावरती मला शंका नाही आहे. कैलास पर्वत हलवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. बघा, रावणाने शिवतांडव स्तोत्र गायला सुरुवात केली. कैलास पर्वत डगडग हलत होता. जटाटवी गलज्ज जल प्रवाह पावित स्थले गले वल्लभ्य लंबित भुजंग तुंग मालिकम दमंग 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 लीलाद वड्ड धर्मयम चकार चंडता नवम तनो तुह शिव शिव थोडस उशिरा सुरू झालं. कैलास पर्वत हलवण्याचं सामर्थ्य महाराज तुमच्या ते मला माहित आहे. मला माहित आहे 33 कोटी देवांना बंदिस्त केलेला आहे. गणपती बाप्पा गाढवा वळताय. अरे सटवी तुमचे पाय दाबती आहे. एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे स्वामी. पण आज तुम्ही जे कार्य केलं, ज्या कार्याच्या कारणाने लंकेमध्ये तुमची जय जयकार होतीये, एवढं मात्र सामर्थ्य तुमच्यात नाही हे मला माहित आहे. रावण म्हणला घरात येऊ दे. रावण घरात गेली आणि मग मंदोदरीने विचारलं स्वामी खरं सांगा, तुम्ही पाण्यावर दगड तरंगू शकत नाही, पण तुमच्याकडून पाण्यावर दगड तरंगला. सगळे राक्षस म्हणताय हे सामर्थ्य तुमच्यात नसताना हे तुम्ही केलं कसं? रावण म्हणे मंदोदरी तू पतिव्रता नारी आहे आणि तुझ्या पतिव्रतापणापुढे मी खोटं कधी बोलणार नाही. ऐक, दगडाला तारण्याचं, दगडाला तरंगवण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही हे शतश खरं आहे. पण ऐक, सगळं सैन्य घाबरलेलं होतं आणि त्यांना बळ द्यायचं होतं. म्हणून मी त्या दगडाच्या जवळ गेलो आणि त्या दगडाला सांगितलं ऐक दगडा, मी तुला पाण्यात ढकलणार आहे, पण तू जर पाण्यामध्ये डुबला ना, तुला देवाची म्हणजे रामाची शपथ आहे. मी रामाची शपथ घेतली, दगडाला पाण्यात ढकललं, म्हणून दगड पाण्यामध्ये डुबला नाही, तो तरंगायला लागला. म्हणून महाराजांनी सांगितलं गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. हो, गगनाहुनी वाड नाम आहे. हो, आकाशापेक्षाही मोठं नाव आहे आणि म्हणून त्या नावाचं असं सामर्थ्य आहे. मग प्रश्न उपस्थित झाला, नाव घ्यायचं कुणाचं? आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ओ विटेवरचा उभा जो पांडुरंग परमात्मा आहे, तो संपूर्ण जगाचा मालक आहे. असो ऐसा कुठे आठवची देहीच विधी भोगुदशा. त्याचं नामस्मरण करत असताना या देहाची विदयी दशा करा. हो, त्या तरच नामस्मरण करून फायदा आहे. हो, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी नाही सांगत. हो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून निघालेलं वाक्य आहे. मी माझी आठवण विसरले जयाचे अंत करण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. हो, जो स्वतःची आठवण विसरून जातो ना, तो खरा संन्यासी आहे. आणि अशा संन्याशांचे पाय तुमच्या गावाला लागले, तुम्ही भाग्यवान. हो, म्हणून सांगतो महाराज सांगतात की देहीच विदेही भोगू दशा. आणि अशी दशा जर झाली तर आपल्याला काहीच कळत नाही, पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे झालो तू का झालो Zalo
तुका लागोने दीपाप पुण्यांगा लागो ने पाप पुण्यांगा सर्व सुख सर्व सर्व सुख सर्व लागोने दे पाप पुण्यांगा लागोने दे पाप सर्व सुख सर्व सुख सर्व आनंद निर्भय तुला आनंद निर्भय आनंद आनंद हे आनंद हे आनंद आनंद हे आनंद हे आनंद आनंद सर्वांसाठी टाळी वाजवा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांगा. आता पापही आणि पुण्यही या अंगाला लागू देऊ नको. आम्ही अग्नीचे स्वरूप झालेलो आहे आणि अग्नीचे स्वरूप होण्याकरता काय करावं लागेल तर या मुखातून नामस्मरण करावं लागेल. या हाताने काय करावं लागेल काय करावं लागेल टाळी वाजवा. हो करा ना आता सगळेजण हातवर एकदा. एवढं 2 तास कीर्तन केलं तरी काही काही हाताशी भजन